आपण आहोत जुन्नर नगर परिषदेमध्ये. जवळपास 5 तारखेपासून म्हणजे 5 एप्रिल 2025 पासून आपण जुन्नर शहरातील पाणी प्रश्नावरती वारंवार बातम्या दाखवल्या. जवळपास 3 बातम्या आतापर्यंत दाखवल्यात आपण. आणि त्याच्यानंतर जे काही प्रशासनाची दखल घेतली आहे आणि दखल घेतल्यानंतर अंतिमतः काय घडलेलं आहे ते आज दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी आपण पुन्हा जुन्नर नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये आलो आहोत. माझ्याबरोबर जुन्नर नगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख म्हणजे मुख्याधिकारी संदीप भोळे साहेब आहेत. नक्की काय कारवाई केली आहे, नक्की काय काय सुधारणा झाल्या आहेत, या सगळ्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. साहेब, शनिवारी 5 तारखेला पाण्याचं दूषित पाणी येत आहे, त्याची बातमी आपल्याला आली, त्याची माहिती आपल्याला आली. त्याच्यानंतर पुन्हा सोमवारी 7 तारखेला त्याच्यावरती काही आपली चर्चा झाली, बरीच चर्चा झाली त्याच्यावरती. 8 तारखेला आमदार महोदयांनी त्याच्यावरती पत्रकार परिषद बोलत होती आणि त्यामध्ये बऱ्याच काही माहिती सांगतात. संबंधित माहितीनुसार आपण काय काय कारवाई काय संबंधित शो कॉज नोटीसनुसार संबंधित पाणी पुरवठा प्रभारी यांनी दिनांक 8 एप्रिल रोजी त्यांचा खुलासा दाखल केलेला आहे. त्या अनुषंगाने आज कार्यालयीन वेळेमध्ये सदरील खुलाशाच्या अनुषंगाने शहानिशा करण्याकरता, पडताळणी करण्याकरता आपण पाणी पुरवठा विभाग प्रमुख सध्याचे जे आहेत श्री ज्ञानेश्वर गुणावरे यांच्याकडून आपण वस्तुनिष्ठ अहवाल मागवला आहे. दिनांक 8 एप्रिल रोजी आपण त्यांच्याकडून श्री राबडे यांच्याकडून पाणी पुरवठ्याचा प्रभारी चार्ज काढून घेतलेला आहे. त्याचबरोबर पाण्याचे टेस्टिंग सॅम्पल दिनांक 8 एप्रिल रोजी आपण पाठवण्याचे संबंधित कर्मचारी राबडे यांना आपण कळवलं होतं आणि आता ते आज पाठवणार आहेत. सॅम्पल कधीचा आहे किंवा काय त्याच्या संबंधी आता त्यांच्याकडून मी अधिकची माहिती घेतोय. आणि त्याचबरोबर पत्रकार परिषदेमध्ये जो विषय झाला होता की प्रमाणांचा बद्दल, ते प्रमाणांची पण माहिती त्यांच्याकडून अद्यापपर्यंत आलेली नाहीये. माहिती मिळताच मी तुम्हाला तशी माहिती कळवतो. सर, माहिती आम्हाला कळवण्यापेक्षा जे स्टँडर्ड नॉर्म्स आहेत, पीएससी पावडर जे आहे त्याचं असणारं प्रमाण असेल किंवा क्लोरीन गॅस जो आहे त्या क्लोरीन गॅसचं प्रमाण असेल, नसेल तो गॅस डिझेल पावडर त्याचं प्रमाण, या संदर्भातले जे काही स्टँडर्ड असेल आपल्याकडे त्याचं आपल्याकडे काही माहिती त्यांनी पोहोचवली. तशा स्वरूपाची माहिती माझ्यापर्यंत अद्याप पोहोचलेली नाहीये, परंतु त्या रिगार्डिंग त्यांना मी सूचना दिलेली आहे. जे प्रमाण असेल पाण्याच्या आगेस त्याच्या संबंधी एक चार्ट तयार करून WTPच्या प्लांटवर तसं लावण्यासंबंधी मी त्यांना संबंधितांना सूचना दिलेली आहे. ते लावण्याचं काम मी आज त्या संबंधित विभागाला, सध्याचे जे पाणी पुरवठा विभाग प्रमुख आहेत त्यांना आज सांगतो आणि जी वस्तुस्थिती माहिती आहे त्यांच्याकडून घेतो. म्हणजे अजूनही आपल्याकडे माझ्यापर्यंत आतापर्यंत माहिती आलेली नाही. एकंदरीतच एवढं सगळं कोणत्या प्रकारची माहिती आपल्याला पोहोचली नाहीये. आम्ही म्हटलं होतं की आपण प्लॅनवरती चला, ठीक आहे, आपण आला नाही, वेगळं वेळापत्रक असेल आम्ही समजू शकतो, पण पुढील प्रश्न आपल्याला जिव्हाळ्याचा होता. त्याच्यानंतर पाणी टेस्टिंगला पाठवल्यानंतर आपण बोललो. 5 एप्रिलला आपली सगळी चर्चा झाल्यानंतर पुन्हा 7 एप्रिलला आपली चर्चा झाली. त्यावेळेस आपण 7 एप्रिलला पाणी टेस्टिंगला पाठवलं होतं. त्या दिवशी कारवाई केली असं सांगितलं गेलं. 8 तारखेला आपण म्हणताय की पाण्याचे टेस्टिंग रिपोर्ट घेतलेला आहे, पण आज 11 तारीख आहे, अजूनही ते गेलेलं नाही. उद्या शनिवार आहे, उद्याची सुट्टी आहे, रविवार आहे 13 तारखेला, 14 तारखेला आंबेडकर जयंती आहे, 15 तारखेला मंगळवारी हा रिपोर्ट जाणार. म्हणजे एक आठवड्यापूर्वी घेतलेला पाण्याचा रिपोर्ट हा एक आठवड्यानंतर टेस्टिंगला जाणार आहे. हे कितपत नाही, या संबंधी तत्कालीन संबंधित पाणी पुरवठा प्रभारी आहे त्यांच्याशी मी बोललो असता त्यांनी असं सांगितलं की 8 तारखेला सॅम्पल आपण कलेक्ट केलेला आहे, आउटवर्ड नंबर 2 लेटर देखील तयार केलेला आहे, परंतु मधल्या काळात बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवस सुट्टीच्या कारणास्तव कलेक्ट करण्यासाठी ते आज पाठवणार असं त्यांनी मला माहिती दिली. या संदर्भात आपल्याकडे काही माहिती आणि कलेक्ट केल्याचं काही आपल्याकडनं जाणं गरजेचं की आपल्याला पाठवणार आहे, तर त्यासाठी आपल्याकडे पत्र जायला हो, अशा प्रकारचं पत्र काही आले आपल्याकडे तयार झाले नाही. तसं पत्र त्यांनी संबंधितांनी तयार केलेलं आहे, ते पत्र मी उपलब्ध करून तुम्हाला देतो. असेल तर आता आमच्याकडे आणलं तर बरं होतं, आपण केलेलं आहे. नाही, संबंधित कर्मचाऱ्याशी मी आपल्या समोर टेलिफोनिक कम्युनिकेशन केलेलं आहे, त्या अनुषंगाने मी पत्र उपलब्ध करून देतो. ठीक आहे. आपल्याला आपण आपल्या वार्तांशाच्या माध्यमातून सगळ्या प्रश्न दाखवणार आहोत की जुन्नर नगरपालिकेच्या योग्य आहे, अयोग्य आहे, आपल्या सगळ्यांना लक्षात येईल. अशाच पद्धतीनं आपण या पाणी मागोवा घेत राहणार आहोत. जुन्नरकरांच्या जीवाशी खेळलेला हा प्रश्न आहे, आपल्याच्या पोलीस दलासाठी आपल्याकडनं निश्चित प्रयत्न करतात. जुन्नरकरांना आता आपण सगळ्यांनी जागे व्हा, या प्रश्नाकडे खबरदारी जबाबदारी लक्ष द्या, की शुद्धपणे